नमस्कार, मायलेकी मराठी रेसिपीमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। दसरा सणानिमित्त अगदी कमी वेळात होणारी थाळीचे नियोजन कसे करायचे ते बघूया। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। आपण इथे 1 लिटर दही घेतले होते। कॉटनच्या कपड्यामध्ये टाकून ते रात्रभर पाणी निथरण्यासाठी ठेवलं होतं। दह्याचं पाणी पुरी भिजवण्यासाठी आपण वापरणार आहोत। हा चक्का बाउल मध्ये काढून घेणार आहोत। 1 लिटर दह्यामध्ये घरच्या घरी मस्त तयार होतं श्रीखंड। आपला चक्का मस्त घट्ट तयार झाला आहे। हा चक्का तुम्ही गाळणीने गाळून घेऊ शकता। पण आपण चमच्याने त्याला छान स्मॅश करून घेऊया। 5 ते 6 मिनिटं छान फेटून घ्यायचं आहे। आपलं दही जर जास्त आंबट असेल तर 1 चमचाभर साखर टाकून मग कॉटनच्या कपड्यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे आंबटपणा थोडासा कमी होईल। तुम्ही बघू शकता छान चक्का तयार झाला आहे। चक्क्यामध्ये आपण 3 मोठे चमचे पिठी साखर टाकणार आहोत। पाऊण टीस्पून इलायची पावडर टाकायची आहे। 1 चमचा दुधावरची साय किंवा मलाई टाकायची आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। चक्क्यामध्ये छान साखर मिक्स झाली आहे। 1 चमचाभर केसर दुधामध्ये भिजू घातलेले टाकायचं आहे। छान असं मिक्स करायचं आहे। केसरमुळे श्रीखंडाला छान कलर आला आहे। टेक्स्चर बघू शकता किती मस्त झालं आहे। श्रीखंड आपलं तयार झालं आहे। छोलेच्या भाजीची तयारी करूया। 1 वाटी छोले 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजू घातले होते। छान भिजले आहे। त्यामध्ये पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। 2 पाण्याने धुवायचे आहे। त्यावरचा आंबूसपणा कमी होतो। कुकर मध्ये छोले टाकूया। थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। 1 तेजपत्ता टाकायचा। कुकरचे झाकण लावून 3 शिट्ट्या काढूया। तोपर्यंत मसाला तयार करूया। 1 उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे। बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे। 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे। थोडंस, 'आलं टाकायचं आहे।
झाकण लावून बारीक पेस्ट तयार करायची आहे। कुकर मधले छोले छान शिजले आहे। भाजी करायला घेऊया। 2 मोठे चमचे कढईमध्ये तेल टाकूया। अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे। 1 तेजपत्ता टाकायचा। 1 इंच दालचिनी टाकायची। बारीक केलेला टोमॅटो आणि कांद्याचा मसाला टाकायचा। तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे। मसाल्याचा कच्चापणा जाईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिटांनी मसाला छान शिजला आहे। 1 चमचा लाल मिरची पावडर टाकायची। गरम मसाला टाकायचा। धनिया पावडर टाकायची। मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। 1 मिनिटभर छान परतायचं आहे। मसाला छान परतून झाला आहे। छोले टाकूया। मिक्स करायचं आहे। थोडंसं पाणी टाकूया। चवीपुरते मीठ टाकायचं आहे। छान हलवून घ्यायचं। 5 ते 6 मिनिट भाजी छान शिजू द्यायची आहे। 5 ते 6 मिनिटांनंतर भाजीला छान उकळी आली आहे। भाजीचा रंग बघू शकता। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। ही भाजी आता पातळ वाटत असेल, थंड झाल्यानंतर ती थोडीशी घट्ट होते। तयार झाली छोलेची भाजी। पॅन मध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे। बारीक चिरलेले 2 कांदे टाकायचे आहे। तेलामध्ये छान परतून घेऊया। एक 2 मिनिटांनंतर कांदा छान परतला। थोडंसं आलं टाकू। 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या टाकायचा। 1 टोमॅटो बारीक चिरलेला टाकायचा। अर्धा चमचा मीठ टाकायचं। छान मिक्स करायचा। 4 ते 5 काजू टाक। थोडंसं पाणी टाकून मिक्स करायचं आहे। तीन मिरच्या काश्मीरी टाकल्या आहे। झाकण ठेवून मसाला छान शिजू द्यायचा आहे। 3 ते 4 मिनिटांनंतर मसाला छान तयार झाला आहे। मसाला थंड होऊ द्यायचा आहे। थंड झालेला मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे। झाकण लावून मसाल्याची बारीक पेस्ट तयार करायची आहे। अशा पद्धतीने पनीरची भाजी तयार करायला घेऊया। कढईमध्ये 3 चमचे तेल टाकायचे आहे। तेल गरम झाले की अर्धा चमचा जिरं टाकायचं। तयार केलेला मसाला टाकूया। मसाला छान तेलामध्ये परतून द्यायचा। गॅस कमी ठेवायचा आहे। कमी गॅसवर छान मसाला परतून देऊ। दोन 3 मिनिटांनंतर मसाला छान परतला आहे। त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ टाकूया। मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे। मसाल्याला छान तेल सुटलं आहे।
1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे. 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे. 1 चमचा धनिया पावडर टाकूया. अर्धा चमचा घरचं लाल मिरची पावडर टाकायचं आहे. मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे. छान मिक्स करू. 1-2 मिनिटांनंतर मसाला छान परतला आहे. पाणी टाकूया. छान मिक्स करून घ्यायचं. ग्रेव्हीची कलर आणि टेक्स्चर बघू शकता. मस्त तयार झाला आहे. अजून थोडेसे पाणी ॲड करूया. मिक्स करूया. चवीनुसार मीठ टाकूया. मिक्स करायचं आहे. ग्रेव्ही छान शिजू द्यायची. दोन ते 3 मिनिटांनंतर बघू शकता ग्रेव्हीला छान घट्टपणा आला आहे, दाटसरपणा. ग्रेव्हीमध्ये पनीर टाकूया. पनीर इथे 250 ग्रॅम घेतले होते, ते टाकायचे आहे. मिक्स करायचं आहे. झाकण ठेवून 2 मिनिटं शिजू द्यायचं आहे. चेक करूया. भाजी आपली छान तयार झाली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. तुम्ही बघू शकता पनीरची भाजी एकदम मस्त तयार झाली आहे. पुरीसाठी पीठ भिजवणार आहोत. 2 वाट्या गव्हाचे पीठ चाळून घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ टाकूया. चाळून घेऊया. 2 चमचे बारीक रवा टाकायचा आहे. 1 चमचा साखर टाकायची. चवीनुसार मीठ टाकूया. सर्व छान मिक्स करायचं आहे. पिठामध्ये थोडे थोडे पाणी टाकून मिक्स करायचं आहे. पुरीसाठी पीठ आपल्याला घट्ट भिजवायचं आहे. पिठाचा गोळा तयार झाला आहे. 1 चमचा तेल टाकून छान मळून घ्यायचं. छान असं 1 मिनिटभर मळून घ्यायचं आहे. पीठ इथे छान मळून झालं. 10 मिनिटं पीठ छान भिजू द्यायचं आहे. दहा मिनिटांनंतर पीठ आपले छान भिजले आहे. पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करूया. पुरीसाठी आपण 4 गोळे तयार केले आहे. पोळपाटावर थोडेसे पीठ टाकून पुरी लाटून घ्यायची आहे. छोटी किंवा मोठी तुमच्या आवडीनुसार पुरी लाटू शकता. पुरी लाटून झाली आहे. कढईमध्ये तेल गरम झालं आहे. पुरी तळून घेऊया.
पुरी बघू शकता मस्त टम्म फुगली आहे। तळलेली पुरी ताटामध्ये काढूया। दुसरी ही पुरी अशीच तळून घेऊया। योग्य नियोजन केलं तर हा स्वयंपाक खूप झटपट होतो। थाळी वाढायला घेऊया। दसरा स्पेशल थाळी कशी वाटली? आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओ बघत चला। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत।